गोलंदाजी ट्रॅकवर संतोष चव्हाण. पाडलीवाडी टीम कडून गोलंदाजी करत असताना पहिला बॉल इथे यशच्या वेध फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाजाला परतावा लागेल. मोठी विकेट प्राप्त होत असताना फलंदाज रोहनला परतावा लागेल. मोठी विकेट प्राप्त झाली. पहिला धक्का लागतोय पाडली टीमला. फलंदाज रोहन बॅक टू द डगआउट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र यशांचा वेध घेतला. भन्नाट वेग धारण केलं आणि थेट यशांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली टीम मैदानामध्ये खेळते. पहिली सफलता गोलंदाजी करत असताना संतोषला पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि यशच्यांचा वेध घेऊन फलंदाजाला परतावा लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना हर्ष आलाय. विनेट क्रमांक 3 वर 1 डाऊन पोझिशन मध्ये. पहिल्याच ओव्हर मध्ये विकेटची प्राप्ती होते संतोषला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. स्ट्रॉंग अपील केली. अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाहीये. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या 4 बॉलचा केस संपलाय आणि संतोषने फलंदाजांना जगडून ठेवलाय. मागच्या काही मॅच मध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेताना पाहायला मिळाला. 2 अर्धशतकं देखील पाहायला मिळाली. पण आज या गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली. संतोष षटक क्रमांक पहिलं. 4 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 2 आकड्यावर 1 गडी बाद. अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल. पाडली टीम बॅटिंग करत असताना ऑन साइड ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडलंय. चेंडू होईल फनार. चेंडू सीमा रेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार आलाय. बॅट्समन आपण पाहू शकाल हर्षलच्या बॅट मधून पहिला चौकार. 4 धावा मिळतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. संतोषच्या माध्यमातून 1 गडी बाद झालाय. रोहनला परतावा लागलं. षटक क्रमांक पहिलं. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. बॉल सोडून दिलाय. यशांच्या वरून चेंडू मात्र गॅदर होतोय. षटक क्रमांक संपले गेले. पहिलं षटक इथे संपले गेले. संतोषने या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 6 धावा. पाडली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली वर्सेस श्री 11 पाडलीवाडी हे 2 संघ. या 2 संघांमध्ये अगदी घमासान पाहायला मिळतोय. मगाशी कदमवाडी जाधववाडी असा सामना झाला. आता पाडली आणि पाडलीवाडी असा सामना. इस बॉलर नेम प्लीज. विवेक गोलंदाजी ट्रॅकवर. उंचपुरा गोलंदाज आहे. षटक क्रमांक 2 आणि स्ट्राइक एंडवर फलंदाज किरण पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. विनोद भगत यांचा इशारा घेतोय. आज खूप चांगली अंपायरिंग राहिली. योगेश कोळी असेल, विनोद भगत असेल, 2 ऑफिशियल अंपायर आहेत आणि भरपूर क्रिकेटचा अभ्यास आहे. भरपूर क्रिकेटचं ज्ञान आहे. भरपूर वर्ष क्रिकेट ते खेळले. त्यामुळेच या स्पर्धेमध्ये एकही असा डिसिजन नाही. या डिसिजनावर कोणी बोट ठेवलाय. काय अंपायरिंग राहिली आज दिवसभरात. पहिल्या 2 बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिलं षटक संपलं गेले. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. नो बॉलचा इशारा ऑलरेडी केला योगेश कोळी सरांनी आणि त्याच दरम्यान 1 धाव मात्र कंप्लीट होत असताना आज भरपूर नो बॉल पाहायला मिळाले. बीमर पद्धतीचे चेंडू हाताळले गेलेत आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी होतीये
व्हाईट बॉलचा भरणा देखील पाहायला मिळाला. संपूर्ण दिवसभरात अनेक गोलंदाजांनी चुका केल्या, पण काही गोलंदाजांनी चांगले स्पेल देखील हाताळले. खास करून साहिलचं कौतुक करावं लागेल, जो 13 वर्षाचा खेळाडू ज्याने चमकदारी कामगिरी केली. अगदी आपल्या वडिलांच्या बरोबर क्रिकेट खेळत असताना. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. सलग 4 नकारात्मक चेंडू हाताळले गेलेत. खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला विवेकच्या माध्यमातून सुरू आहे. व्हाईट बॉलची मालिका, नो बॉलची मालिका सुरू आहे. अनेक गोलंदाजांवर यावर अभ्यास करावा लागेल, पण असं म्हटलं जातं की मागच्या 3 स्पर्धेमध्ये असं चित्र पाहायला मिळालं नाही, असं दत्तात्रय धोंडे डीडी यांनी आम्हाला सांगितलं होतं. पण या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं सुरू आहे. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाही. पहिला डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. एकच धाव मिळते. गोशांकित क्षेत्रामध्ये वापसी केली विवेकने. कमबॅक केलं विवेकने. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. सिंगल मिळते. एक धावाचं फार महत्वाचं. गोलंदाजी करत असताना तुम्हाला चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागते. अचूकता, भेदकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अतिरिक्त धावा जर तुम्ही खर्च करता तर सेकंड इनिंग मध्ये त्याच धावा तुम्हाला करावा लागतील. त्यामुळेच अनेक संघाने ज्या चुका केल्या, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या, त्यामुळेच त्यांना सामना गमवावा लागला. समोरच्या दिशेने डाऊन द ट्रॅक फेकून दिलाय 6 धावांसाठी. लाजबाब स्ट्रोक. फलंदाज आपण पाहू शकाल किरण पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. हर्षलच्या बॅट मधून षटकार आलाय. हर्षल आपल्याला पाहायला मिळते. डाऊन द ट्रॅक अगदी पिच पर्यंत पोहोचले गेले होते आणि खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला. पहिला षटकार पाहायला मिळाला. टप्प्याचा बॉल. आणखीन एक मोठा फटका. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना फलंदाज हर्षलच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार. अक्षय चव्हाण यांचं आगमन झालंय. स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत आमचे परम मित्र अक्षय भाऊ, वेलकम सहर्ष स्वागत आहे. आम्ही तुमची खऱ्या अर्थानं वाट बघत होतो. या सगळ्याच मंडळीने भरपूर योगदान दिले. अक्षय भाऊ असेल, चेतन भाऊ असेल, बाळकृष्ण भाऊ असेल, विकास अण्णा पाटील असेल, या सगळ्याच मंडळीने आपल्या परिसराचं क्रिकेट, आपल्या असोसिएशनचं क्रिकेट जिवंत ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि एकमेकांना सहाय्य करणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं जातं की एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि आज प्रत्येकाचं सहकार्य, प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं आहे. क्रिकेट हा खेळ आहे की तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट येतील, त्या संकटाला सामोरं जाण्याची जी प्रेरणा असते ते क्रिकेटमध्ये मिळते. कठीण काळामध्ये अगदी स्थिर आणि अगदी धीट कसं राहावं हे क्रिकेट शिकवतं. टप्प्याचा बॉल. आणखीन एक स्ट्रोक. लाजबाब. आता रंगामध्ये ढंगामध्ये हर्षल पाहायला मिळतोय. या ओव्हरचा हा 3रा मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 धावा फलकावर लागलेत. सुपर बॅटिंग. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 24 धावा खर्च केलेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. विवेकचं एक्सपेन्सिव्ह षटक म्हणावं लागेल. तर 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. इथे देखील चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होती. अक्षय चव्हाण यांचं अगदी हार्दिक स्वागत केलं जात आहे. वेलकम. जे स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि आज अनेक स्पर्धा नुकतीच झालेली वारणा मुरणा प्रीमियर लीगच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल करायला लागली. 24 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशन
वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन. संस्कार फराड आणि अक्षय चव्हाण यांचा नुकताच वाढदिवस झालाय. तो वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करू शकलो नाही, पण त्यांचा सेलिब्रेशन आपण करणार आहोत. अक्षय फराड म्हणजेच पपल्या. संस्कार आपण पाहू शकाल अक्षय चव्हाण यांचा देखील वाढदिवस झाला आणि आपण पाहू शकाल पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. काय इशारा दिला जाईल? चला इनिंग ब्रेक मध्ये आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. नेक्स्ट मॅच न्यू मराठा बाणा 11 खिरवडे वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स नाटवडे. नाटवडे हा संघ देखील रेडी राहील. टॉस साठी तुम्ही रेडी राहायचंय. किरणच्या बॅट मध्ये षटकार पाहायला मिळाला. आणखीन एका खोटा पाचचा बॉलला पंच केलाय. या पंचचा सरपंच किरण या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. फेकून दिलाय सीमा रेषेकडे. लॉंग ऑन बाउंड्री लगत सीमा रेषा पार षटकार. वाडा शॉट. सुपर बॅटिंग सुरू आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. 42 धावा दाखल करावं लागलेत. चांगली बॅटिंग सुरू आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. प्रत्येक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. संस्कार फराड पपले आणि अक्षय चव्हाण अध्यक्ष यांचा आम्ही वाढदिवस या मंचावर साजरा करणार आहोत. भरपूर चांगलं कार्य राहिले या दोन्ही मंडळीचं. टेलिकास्ट या दुनियेमध्ये जर संस्कार फराड यांचा विचार केला तर भरपूर चांगल्या टेलिकास्ट मोठमोठे इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलेत. ओसडी घेणारा चेंडू. अंपायरचा इशारा येते. व्हाईट बॉलचा इशारा. ज्याने टेलिकास्ट या दुनियेमध्ये एक वेगळा अजुबा दाखवला. खूप चांगलं क्वालिटी आणि क्लॅरिटीचं क्रिकेट आज आपण आपल्या स्मार्टफोनवर, आपल्या डेस्कटॉपवर, आपल्या आयपॉडवर पाहतोय. आणि आज संस्कार फराड यांचा वाढदिवस या मंचावर सेलिब्रेट केला जातोय. आणि अक्षय चव्हाण यांचा विचार केला तर पहिला अध्यक्ष असेल जो प्रकाश झोतात नसतो, जो कुठेतरी कोपऱ्यात काम करत असतो, कुठेतरी संस्थेसाठी मेहनत करत असतो, कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त असतो. आणि अक्षय चव्हाण यांना बघितलं तर ते वाटत नाही अध्यक्ष, पण ते काम इतक्या ग्राउंड लेवलचं चांगलं पाहायला मिळतं. त्याबद्दल त्यांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करतोय. खूप चांगलं कार्य आपल्या परिसराचं क्रिकेट आणि या क्रिकेटसाठी दिलेलं योगदान कधीही स्वराज 32 शेळ्या क्रिकेट असोसिएशन विसरणार नाही. बरेच अडचणी आले, बरेच चढ उतार आले, पण या चढ उतारामध्ये आपण खंबीर राहावं आणि सगळ्यांना साथ द्यावी. प्रत्येकाला अगदी मान सन्मान द्यावा या इच्छेने, या आकांक्षेने अक्षय चव्हाण यांचं कार्य आम्ही पाहिलंय. मॅचच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा. स्लॉट मधला बॉल टायमिंग होऊ शकला नाही. कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल आणि खूप चांगला झेल किरणला परतावा लागेल. पहिला आपण पाहू शकाल दुसरा गडी गारत होत असताना किरण बॅक टू द डगआउट. पडली टीम मॅच मध्ये करत असताना तर टीमची धावसंख्या 44 आकड्यावर. 2 गडी बाद 44 धावा दाखल करलेली. षटक क्रमांक 3 3 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीक. मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळले विवेकने. तब्बल 24 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर संतोषने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. न्यू बॅटर यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे पण रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार आलाय. लाजबाब स्ट्रोक गॅप मध्ये स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 48 धावा. आज दोन्ही टीम श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली वर्सेस श्री 11 पाडलीवाडी हा संघ मैदानामध्ये खेळतोय.
इनसाइड आउट खेळलाय, कव्हर रिझर मध्ये चेंडू जाईल. बघा सगळ्याच खेळाडूंना ही सूचना असेल की त्या रस्त्यालगत गाड्या ये जा करतात, त्यामुळेच जरी जेल झाला नाही तरी चालेल, काही हरकत नाही, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि न बघता तुम्ही धावू नका अशी सूचना कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंट रिझन मध्येचे क्षेत्ररक्षकांना मी देतोय की प्लीज तुम्ही गाड्या ये जा करतात त्यांची पाहणी करूनच धावा. ओव्हर नंतर आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. अडबा बॅटने मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा कंप्लीट होत असताना आणि अशा तऱ्हेने 2 धावा कंप्लीट झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावर. 52 धावा धावल करावं लागलेत. संकल्प फराड, संस्कार फराड आणि अक्षय चव्हाण यांचा वाढदिवस फपल्या या नावाने सुप्रसिद्ध आहे. ओम साई MTC या चॅनलसाठी आज सगळ्याच मंडळीने जे काही योगदान दिलं त्या सगळ्याच योगदानाची खऱ्या अर्थानं संस्कार फराड अगदी या चॅनलचा सगळ्यात छोटा म्हणजे वयाच्या अगदी 7-8 वर्षानंतर यांनी सुरुवात केली होती आणि अक्षय चव्हाण यांचा देखील वाढदिवस. सगळ्यात छोटा लाईव्ह टेलिकास्ट दुनियेचा अजुबा म्हणजेच संस्कार फराड याचा वाढदिवस आणि अक्षय चव्हाण हे देखील पाहायला मिळतील. एकदा जोरदार टाळ्या. चला अक्षय भाऊ आणि संस्कार तुम्हाला वाढदिवसाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य देऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे अक्षय चव्हाण सर आणि हॅपी बर्थडे. आपण पाहू शकाल संस्कार फराड यांचा वाढदिवस आणि या मंचावर साजरा केला जातोय. अध्यक्ष तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असेच तुमच्याकडून कार्य, असेच तुमच्याकडून भरपूर स्पर्धा हो आणि या असोसिएशनला तुम्ही असाच सहकार्य करावं अशी आई जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना करतोय. चेतन भाऊ असेल, अक्षय भाऊ असेल, या सगळ्याच मंडळीने आम्हाला सहकार्य केलं, आमच्यावर विश्वास दाखवला. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचे ओव्हर मार्गस्थ असताना 54 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं होतंय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? एकच धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धाव संख्या 55 या ओव्हरचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. 60च्या आतमध्ये किंवा 60+ धावा होतील हे पाहिलं जाईल. पाडली वर्सेस पाडली वाडी हे 2 संघ. येस, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकाच गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये एक चुरस, एक धमक, एक चमक पाहायला मिळते. पाडली टीम आणि पाडली वाडी टीम कडून पाहायला मिळते. आपण पाहू शकाल सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर. 56. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खूप चांगला बॉल आणि अगदी यशच्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत असताना फलंदाज बाद होतोय. आणखी एक विकेटचं पतन. 5 बॉलचा खेळ संपला. या ओव्हर मध्ये जर किरण जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या 5 बॉल मध्ये आतापर्यंत किरणने फक्त 4 धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक अखेरचं शेवटचं षटक इथे मार्गस्थ असताना आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना
इथे चांगला बॉल पाहायला मिळते. या बॉलवर देखील डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले 4थं आणि या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. जिकडे वाटत होतं 60+ धावा होतील पण तिकडे 56 वर थांबवलंय आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना पाडली टीमने. बघूया या 56 धावा कशा पद्धतीने 57 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जाईल. श्री 11 पाडलीवाडी वर्सेस श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली असा सामना. चला न्यू मराठा बाणा वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स नाटवडे या दोन्ही टीम, खिरवडे वर्सेस नाटवडे या दोन्ही टीमचे कॅप्टन येतील आणि टॉस केला जाईल. आज कैलासवासी मोहन तुकाराम पाटील मोहन भाऊ यांचे सुपुत्र गणेश मोहन पाटील आज मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. आज मोहन भाऊंचं कार्य आम्ही सातत्याने पाहतोय. त्यांचा सुपुत्र गणेश यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. ज्यांची आठवणीला उजाळ्यात येणारी स्पर्धा. याच वर्षी त्यांचं निधन झालं जानेवारीच्या महिन्यामध्ये. अचानक त्यांनी निघून गेल्यानंतर जो मराठवाडा परिसरामध्ये शोकाकूळ निर्माण झाला आणि आज त्यांचा सुपुत्र गणेश मोहन पाटील यांच्या देखील शुभस्ते आपण टॉस केला जातोय. टॉस होत आहे आणि टॉस झालाय. 2 जिवलग मित्र आपल्याला पाहायला मिळतील. ते पार ही झालाय ना. आता मी करतो कंटिन्यू, तुम्ही आराम करा. मेल झाला मेल. थँक्यू. रेडी तुम्ही 4 स्पर्धा करून आलात. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ज्या रबर बॉल पावसाळी स्पर्धेचं हे आयोजन आहे त्यामध्ये पाऊस जर आला तर ही स्पर्धा पाहण्यासाठी मजा काय औरच असते. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मराठवाडा चषक 2025 कैलासवासी मोहन तुकाराम पाटील मोहन भाऊ यांच्या स्मरणार्थ वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन आणि 32 क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत न्यू मराठवाडा 11 खिरवडे यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. मॅच आपल्या समोर रंगली जाते. एकीकडे संघ आपल्याला श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली, त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 पाडलीवाडी
पहिला डाव संपला. त्या पहिल्या डावामध्ये 56 धावा धावफलकावर लागले. 57 धावांचं टार्गेट उभं केलं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संतोष आहे. प्लीज 12th मॅन आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पहिलाच फुलर लेनचा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज संतोषच्या बॅट मधून येतोय. व्हेरी फर्स्ट बॉलवर व्हेरी गुड शॉट. षटकार. सुपर स्ट्रोक. लाजबाब ज्युसी फुल टॉस वर एक घणाघाती प्रहार केलाय. अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल आणि त्याच बॉलवर षटकार लागवलाय. संतोषच्या बॅट मधून षटकार आलाय. श्री 11 टीमचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. यावेळी देखील मोठा फटका लगवला जातोय. अगदी बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे संतोषच्या बॅट मधून येतोय. अगदी क्रॅकिंग चौकार. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पहिल्या 2 बॉलवर 10 धावा अर्जित केल्या गेल्या. 57 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 47 धावा करायचे आहेत. इथे बॅकफुटला येऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये शेअर केला. सिंगल मिती. अक्कलमंदीचं क्रिकेट शांत संयमाचं क्रिकेट म्हणूनच म्हटलं जातं की तुमच्याकडे सेन्सिबल क्रिकेट असणं गरजेचं आहे. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटरमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे आणि हे सेन्सिबल क्रिकेट संतोषच्या माध्यमातून खेळलं जातं. जर कॅमेरामध्ये लेन्सच नसेल तर कॅमेरा काही कामाचा नाही आणि क्रिकेटरमध्ये सेन्स नसेल तो क्रिकेटर यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे त्या गोष्टी फार महत्वाच्या आहे. यावेळी देखील फटका हवेत आहे. नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. कव्हर रिजन मध्ये एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरे घेण्याची इच्छा व्यक्त केली होती पण क्षेत्ररक्षण खराब आहे. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतील. अंपायर धावा किती मिळतील? 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या स्ट्राईक एंडवर सुमित. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असता प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होती. पहिल्या ओव्हर मध्ये चांगला खेळ सुरू होता पण त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर थोडासा कानमंत्र देत असताना आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक. पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू ची आउटसाइड एज लागते. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. आता 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये अजूनही करायचे 44 धावा. तर 14 धावा धावफलक लागलेत. फुल लेनचा चेंडू आहे. बीमर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. दमदार स्ट्रोक संतोषच्या बॅट मधून. अंपायर योगेश कोळी आणि विनोद भगत सरांचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा. षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. ज्युसी फुल टॉस. खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला पाडली टीम कडून होत असताना अगदी पावसाच्या संतधार धारा या मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना पाऊस पडल्यानंतर क्रिकेटची मजा काय औरच आहे. पावसाळी क्रिकेट फार पूर्वीचं क्रिकेट आहे पण सर्वात आधी पावसाळी क्रिकेट मुंबईमध्ये खेळलं गेलं. त्याचं कारण आहे कांगा लीग. जी हरमोस कांगा यांच्या नावावर जी कांगा लीग होती जी लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळली जाते. मुंबईतील प्रतिष्ठित स्पर्धा जी जून महिन्यामध्ये सुरू होते आणि त्या कांगा लीग मध्ये देखील क्रिकेटची सुरुवात झाली. त्यानंतर
रबर बॉलचा फॉर्मॅट मुंबईमध्ये आला आणि बघता बघता उपनगर आणि अखंड महाराष्ट्रभर या रबर बॉलचा क्रिकेट खेळलं जातं. हे आहे क्रिकेट आणि बदलणारा खेळ आहे क्रिकेट. या मॅचमध्ये जर पाहिलं तर संतोष चांगली बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 या आकड्यावर. 21 धावा, 57 धावांचं टार्गेट आहे. अजूनही जर पाहिलं तर 36 धावा करायचे आहेत. फ्रीडचा बॉल आहे, पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. पावसाच्या धारा बरसतात, त्यानंतर पाऊस थांबतो. हा पावसाचा ये जा करणारा लपंडाव पाहायला मिळतोय. दुसरी ओव्हर गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर हर्षल येतोय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अपील केली होती पण आत्मविश्वास नव्हता. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग सुरू आहे. संतोष जो आपल्या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. पांडलीवाडी टीमसाठी हा महत्वाची सामना असेल. एकाच गावातील दोन संघ ज्या वेळेस एकमेकांच्या विरोधामध्ये येतात ना त्यावेळेस खडा संघर्ष पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये बॉल होता. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषे पलीकडे संतोषच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक हवाही हल्ला. चेंडू सीमारेषा पार षटकार. सुपर स्ट्रोक. लेंथ बॉलला पिक केले. अगदी रडार मध्ये होता. लाजवाब स्ट्रोक. प्लेसमेंट टायमिंग बेमिसाल पाहायला मिळते या फलंदाजाची. संतोषने खूप चांगली बॅटिंग केली. मॅचवर खेळाडू आहे. अगदी सेन्सिबल क्रिकेट देखील खेळतोय. तितकाच आक्रमक आहे, घातक आहे. या संपूर्ण मॅच मध्ये आज आपली छाप सोडत असताना एकदम खाली टाक. माशा खूप येते. आतून टाक बाहेर. अकोटपाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक जाईल का? येस, क्वार्टर कॅच. लाजवाब झेल. विजयच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी विजयासाठी हे महत्वपूर्ण कॅच असेल. विजयने झेल पकडलाय आणि खिरवडे टीमचा खेळाडू मात्र आज पाडली टीमसाठी मेहनत करतोय. पण अजूनही आपली नेक्स्ट मॅच आहे. त्यामुळेच तुम्हाला तैनात राहावं लागेल, असं क्षेत्ररक्षण करावं लागेल विजयच्या माध्यमातून. आणि संतोषच्या विकेटचं पतन. गडी क्रमांक बाद होतोय पहिला 28 या आकड्यावर. 28 धावा. अगदी वैयक्तिक झंझावात खेळी करत असताना 8 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान करून संतोष परतलाय. हत्तेगावचे अगदी धडाडीचे आणि विस्फोटक बॅट्समन म्हणजेच राम हुंडाळकर यांचं आगमन झालंय. 5 बॉल 5 षटकार असा विक्रम देखील आहे. स्वराज वारणा मोळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे प्रीमियर लीग झाली होती. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 ऑन अ स्कोर बोर्ड. षटक क्रमांक दुसरं. दोन धावा व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 30 धावा डावफल करावं लागलेत. अजूनही जर पाहिलं तर 26 धावा करायचे आहेत. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 15 बॉलचा खेळ बाकी आहे. फुलंदाजांचा चेंडू आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? आणि पहिले आप करके गाडी निकल गई. अजित आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक यामध्ये थोडस गफलत झाली. कॉलिंग खराब होते. राम हुंडाळकर यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आणि शिवाजी दादा शेडगे यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. अतिशय दमदार व्यक्तिमत्व शिवाजी दादा शेडगे. शेडगेवाडी या टीमसाठी देखील त्यांनी योगदान दिलं आणि आज त्यांचं उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम. त्यांचा संघ देखील आपण प्रीमियर लीग मध्ये पाहिला होता. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, गॅप मध्ये आहे. पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा तर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वेगवान थ्रो आहे. कलेक्शन खराब आहे त्यामुळे 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 35. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 22 धावा करायचे आहेत. 11ची सरासरी. पावसाच्या संततधार धारा मैदानामध्ये पडत असताना ही खेळपट्टी आहे ना, ज्यावेळेस पाऊस पडतो ना त्यावेळेस ही खेळपट्टी अजूनच वेगवान होते.
त्यामुळेच वेगवान गोलंदाज जर वापरला तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करता येईल. त्याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालंय. अंपायर 2 धावांची पेनल्टी. अगदी संतोष याने चूक केली आहे. आता इक्वेशन जे 12 बॉल 22 होतं ते 12 बॉल 24 पर्यंत पोहोचेल. ह्या चुका फार महत्वाचा आहे. क्रिकेट हा डिसिप्लिनचा खेळ आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये परमिशन घेऊनच यावं लागेल आणि ही परमिशन न घेता तुम्ही जर मैदानात आला तर विनोद भगत सारखे अगदी काटेकोर नियम पालन करणारे अंपायर आहेत. त्यामुळे आता समीकरण जर पोचलं 12 बॉल 24 धावांची आवश्यकता. आता 12 बॉल 24 2 धावा वाढल्या गेल्यात. एक धाव फार महत्वाची असते. फुललेचा चेंडू आहे. अंपायरचा कॉल काय येतो याकडे पाहिलं जाईल. नो बॉलचा इशारा. नो +1 अशा 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री. एकावर एक फ्री. सध्याच्या जमान्यामध्ये फ्रीच्या गोष्टीचा फार महत्व आहे आणि फ्री हिट देखील मिळतोय या फ्रीच्या चेंडूवर. फ्रीचा बॉल ऑफ स्टंपवर मारा. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. अशी गोलंदाजी करावी लागेल पाडलीवाडी टीमला. ज्या पद्धतीने पाडली टीम गोलंदाजी करते. आता इक्वेशन बदललं गेलंय. यावेळी सखोट टप्प्याचा बॉल पुलचा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. मॅचला आता वेगळी कलाटणी येतोय. रंग बदलणारा खेळ हा क्रिकेट आहे. वातावरण ज्याप्रमाणे बदलतं. मागच्या इनिंग मध्ये आपण ऊन पाहिला होता पण या इनिंग मध्ये आपण थोडासा पावसाच्या संततधार धारा पाहिल्या. त्यामुळेच क्रिकेट हा त्याप्रमाणे असतो. म्हणूनच म्हटलं जातं की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. आता इक्वेशन बदललाय. 10 बॉल 22 धावांची आवश्यकता. 10 गेंदे 22 रन्स. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना यू कॅन्डिडेट प्रतीक धावा करावा लागतील. धावांसाठी धाव करावे लागेल. हे सामना जर जिंकायचा आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम येरवडे टीम यजमान संघ आहे तो देखील मैदानात उतरेल आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर नाठवडे हा संघ देखील मैदानामध्ये खेळताना दिसेल. खिराडोळे वर्सेस नाठवडे. टप्प्याचा बॉल पुलचा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. हा चौकार नक्कीच पाडलीवाडी टीम साठी फार महत्वाचा असणार आहे. इम्पॉर्टंट क्षणाला इथे चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर 41. आता गरज आहे तब्बल 16 धावांची. 18 धावांची माफ करा. 2 धावांची पेनल्टी म्हणूनच हे टार्गेट पुढे जाईल. आणखीन एका टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये. आता चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आपल्या टीमसाठी मागच्या बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या पण या बॉलवर 4 धावा अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये हे नेहमी शाळेत शिकवलं जातं आणि तेच शिकवण या मॅच मध्ये पाहायला मिळते. फुलण्याचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये दमदार शोक लगवला जातोय. गॅप मध्ये आहे. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लाजवाब स्ट्रोक. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आहे. 7-12चा उतारा आता कोणाच्या नावावर लागेल. 7 चेंडू आणि 12 धावा.
अकुटपाचा बॉल, वेगवान चेंडू हाताळला गेलाय, डॉट बॉलची सांगता होतीये आणि काय घडले, फलंदाज बाद होतोय. विकेट किपरच्या हातून अगदी चेंडू निसटला होता, पण यष्ट्यांचा वेध घेतला त्या चेंडूने आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. आता इक्वेशन आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 12 धावा. इक्वेशन बदललं असतं तर 6 चेंडू 10 धावा राहिल्या असत्या जर संतोषने ती चूक केली नसती. म्हणूनच म्हटलं जातं की इफ अँड बट हे वाक्य मात्र क्रिकेटमध्ये चालत नाही. जर तरला थारा नाही. न्यू गोलंदाज वेदांत आलाय आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. पाडली वाडी वर्सेस पाडली टीम. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 पाडली वाडी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. इथे चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला गेला. अशी गोलंदाजी करावी लागेल. बॅट्समन ऑन साइडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा बॉल मिस झालाय. आता 5 मध्ये करायचे 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. 12 धावा 5 चेंडू. सुपर मॅच. इथे बॅटची एज धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि एक धाव मात्र जरूर मिळते. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या कडेला सुरू आहे. या गोलंदाजाच्या माध्यमातून आता 4 मध्ये 11 धावा करायच्या आहेत. मॅच अगदी जर पाहिलं तर संतोष ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस असं वाटलं होतं की हा सामना अगदी लवकर संपेल, पण संतोष बाद झाल्यानंतर थोडासा स्ट्रगल करावा लागला. पण आता मॅचचं इक्वेशन पोहोचलंय की 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. चांगला खेळ, चांगली मॅच. दोन्ही संघ विजयासाठी, दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आडबा बॅट, लाजबाब चेंडू, कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये पुन्हा एकदा वेगळा रंग येतोय. बघा स्किट होत असताना विजय. म्हणूनच पावसाळी क्रिकेट म्हणजे तुम्हाला कुठेही रिसॉर्ट मध्ये जायची गरज नाही. तुम्हाला भिजायचं असेल, तुम्हाला स्लाइड करायची असेल तर या मैदानामध्ये क्रिकेट खेळा. तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच मैदानामध्ये मिळेल. फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली. एका धावावर समाधान मानावं लागेल. आता इक्वेशन जर पाहिलं तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. एकच धाव मिळेल. आता 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. इक्वेशन पाहू शकाल काय पलटवार केलाय पाडली टीमने. अगदी वापसी केली. यावेळेस फटका चांगला आहे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. बॅट्समन आपण पाहू शकाल अफलातून स्ट्रोक अनिलच्या बॅट मधून आलाय. मॅच मध्ये आता ट्विस्ट, मॅच मध्ये वेगळा रंग येत असताना म्हणूनच म्हटलं जातं की मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए वो बिना लढे उन पे है धिक्कार. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. मनाचा खेळ आहे. मनात जर ठाणलं तर हार आहे आणि मनात जर ठाणलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नहीं है. ही मैच ऑन है. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मैच बनवली अनिलने. आता 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. कंपल्सरी ड्रेसिंग नसली तरी कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावी लागेल. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, दोन्ही संघ सहजासहजी हार मानणार नाहीयेत आणि दोन्ही संघ एकमेकांच्या आजूबाजूला राहणारे हे संघ आहेत. आता 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, अनिल तयार. मॅच होते सुरुवात. 1 बॉल 4 धावा. फटका फसलाय. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये आणि सिंगल मिळते. लाजबाब खेळ. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली टीमने हा सामना जिंकलाय.